चला पटपट पटपट जॉईन करून घ्या. जॉईन करून घ्या. गुड इव्हनिंग मुग्धा मॅम. चला आपण आज हिंदीचे MCQ प्लस PYQ पाहणार आहोत, ग्रामरचे. ठीक आहे. आता जास्त तुम्ही काय करा, MCQ आणि PYQ असतात ना त्याच्यावरती जास्त फोकस करा, कारण जेवढी तुमची प्रॅक्टिस होणार आहे ना, जेवढी तुमची प्रॅक्टिस होणार आहे ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे, कारण एक्झाम तुमची आता जवळ आलेली आहे. TET वाल्यांनी ओके, व्हॉइस ऑडिओ व्हिडिओ सगळं ओके आहे का? एकदा कमेंट मध्ये सांगा. ओके कविता मॅम, विक्रम सर, गुड आफ्टरनून. ज्यांची इव्हिनिंग आहे त्यांच्यासाठी गुड इव्हिनिंग आणि ज्यांची आफ्टरनून आहे त्यांच्यासाठी गुड आफ्टरनून. ठीक आहे. चला आपण वेळ न घालवता सेशनला सुरुवात करूया. चला बघा, पहिला क्वेश्चन आहे, निम्न में से मनुष्य जीवन एक संग्राम है. निम्न में से मनुष्य जीवन एक संग्राम है, इस पंक्ति में प्रयुक्त अलंकार कौन सा है? ऑप्शन ए उपमा, ऑप्शन बी रूपक, ऑप्शन सी उत्प्रेक्षा या ऑप्शन डी अनुप्रास. हमने बहुत अच्छे से अलंकार की पढ़ाई की है, बहुत अच्छा वो सेशन गया था, तो आई होप कि आपने वो अलंकार का जो रिकॉर्डिंग में लेक्चर है, जो सेशन है वो आपने देखा होगा. ठीक है. चला जवाब दीजिए कमेंट में. निम्न में से मनुष्य जीवन एक संग्राम है, इस पंक्ति में प्रयुक्त अलंकार कौन सा है? चला खूप छान स्नेहल मॅम. काय असणार आहे आपलं उत्तर? ऑप्शन ए असणार आहे. ए असेल का बी असेल सांगा. कुणी ए म्हणतंय, कुणी बी म्हणतंय, काय असेल सांगा, कन्फर्म सांगा. ए असेल का बी असेल? छान. काय असणार आहे? ए असणार नाही, तर काय असणार आहे? ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. बघा आपण काय काय बघितले, उपमा अलंकार पाहिलाय, रूपक बघितलाय, उत्प्रेक्षा बघितलाय, अनुप्रास बघितलाय. काय काय त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, तर उपमा अलंकार मध्ये काय काय येतं? सा येतं. तुलनात्मक शब्द कोणते येतात? सा, सी, असे जे तुलनात्मक शब्द असतात ते सगळे कशामध्ये येतात? सम असेल, सदृश असेल, हे सगळे शब्द कशामध्ये येतात? तर उपमा अलंकारामध्ये येतात. आपण शॉर्ट ट्रिक्स मध्ये ते दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. रूपक अलंकार म्हणजे काय असतो सांगा बरं. आपण रूपक अलंकार पाहिलेला होता. रूपक अलंकार म्हणजे काय की डायरेक्ट उपमानच मानायचं असतं, काय जैसे वगैरे काय म्हणायचं नाहीये, तर काय डायरेक्ट त्याचं रूपांतर असतं. कसं असतं ते पण? सीधा सीधा, सीधा सीधा. ठीक आहे. याचं उदाहरण काय देता येईल? तुम मेरे चांद हो, तुम मेरे चांद हो. आता इथे जैसा शब्द आलाय का? नाही. मग हे उदाहरण कशाचं होईल? रूपकचं होईल. म्हणजे डायरेक्ट काय म्हटलंय? तुमला काय म्हटलेलं आहे? चांद म्हटलेलं आहे. म्हणून आपल्या क्वेश्चनचं आन्सर ऑप्शन बी येणार आहे. उत्प्रेक्षा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकारामध्ये आपण काय सांगितलं होतं, तर ह्याच्यामध्ये इमॅजिनेशन केलेलं असतं. मानो असे शब्द जे असतात ते कशामध्ये येतात? उत्प्रेक्षा अलंकारामध्ये येतात. अनुप्रास म्हणजे काय? एकाच वर्णाची काय होत असते? पुनरावृत्ती होत असते. एकाच वर्णाची काय? पुनरावृत्ती
होत असते. आपण ते चंदू के चाचा ने चांदनी रात में चांदनी चौक में हे उदाहरण पाहिलेलं होतं. ठीक आहे, तिथे च ची पुनरावृत्ती होत आहे. चला, आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी. पुढे जाऊयात. निम्न शब्दों में से प्रयुक्त सरिता शब्द का अर्थ क्या है? आता सरिता शब्द का अर्थ पूछा है, क्या होगा? ऑप्शन ए पर्वत, ऑप्शन बी नदी, ऑप्शन सी वर्षा या ऑप्शन डी लहर. चला द्या उत्तर. सरिता शब्द का अर्थ, हा एकच शब्द 3 पेक्षा जास्त वेळा येतो. कशामध्ये? छान, काय असणार आहे उत्तर? छान, काय असणार आहे? नदी. ज्यांनी बी ऑप्शन दिलेला आहे त्यांचं सगळ्यांचं बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. बघा, थोडीशी आपण इन्फॉर्मेशन बघू, एक्सप्लेनेशन बघूयात थोडस. सरिता शब्द का अर्थ नदी होता है. म्हणजेच काय? सरिता म्हणजे काय? बहने वाली. और बहने वाली कौन होती है? नदी होती है. त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी नदी. चला पुढे जाऊयात. निम्न में से प्रयुक्त सुख शब्द का विलोमार्थक शब्द कौन सा है? म्हणजेच काय? तर विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. ऑप्शन ए प्रसन्नता, ऑप्शन बी शांती, ऑप्शन सी दुःख या ऑप्शन डी आनंद. बघा, सुख शब्द का विलोमार्थ शब्द क्या है? स्क्रीन व्यवस्थित आहे का? दिसतंय का सगळ्यांना? छान. शीतल मॅम, नम्रता मॅम, आशा मॅम, कुमुदनी मॅम, अर्चना मॅम, ज्योती मॅम, मुग्धा मॅम. ठीक आहे, ज्यांनी सी ऑप्शन दिलेला आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. पुढे जाऊयात. निम्न में से प्रयुक्त नदी शब्द का बहुवचन क्या है? आता काय विचारलेलं आहे? बहुवचन. वचनाचे आपण किती प्रकार पाहिले? 2. एक वचन आणि अनेक वचन, म्हणजेच बहुवचन हिंदीमध्ये म्हटलं जातं. ऑप्शन ए नदिया, ऑप्शन बी नदिया. बघा इथे वेलांटी बघा. ऑप्शन सी नदिया की ऑप्शन डी नदिया. काय असेल उत्तर? चला, छान कविता मॅम. काय असणार आहे याचं उत्तर? ऑप्शन बी. ज्यांनी बी ऑप्शन दिलेला आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. पुढे जाऊयात. निम्न में से बहुत खुश होना इस अर्थ का मुहावरा कौन सा है? आपल्याला मुहावरे पण येतात. आपण घेतलंय ते सेशन. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी रेकॉर्डिंग मध्ये जाऊन पाहायचंय. ऑप्शन ए फूल कर कुप्पा होना, ऑप्शन बी मनमयूर नाचना, ऑप्शन सी तीर पीटना या ऑप्शन डी आंखें दिखाना. निम्न में से बहुत खुश होना इस अर्थ का मुहावरा कौन सा है? छान. अश्विनी मॅम, कविता मॅम, अर्चना मॅम. छान. काय असणार आहे? ऑप्शन बी मनमयूर नाचना. ज्यांनी बी ऑप्शन सांगितलेलं आहे सॉरी, त्यांचं अगदी बरोबर आहे. 6वां क्वेश्चन. निम्न शब्दों में से पशुओं की देखभाल करने वाला इस शब्द समूह के लिए एक शब्द कौन सा है? ऑप्शन ए पशुपालक, ऑप्शन बी पशुगृह, ऑप्शन सी पशु विज्ञान या ऑप्शन डी चरवाहा. पशुओं की देखभाल करने वाला उसे क्या कहते हैं? छान. उज्ज्वल सर, पाटील सर आहेत का? छान. नम्रता मॅम, मुग्धा मॅम, शीतल मॅम, अर्चना मॅम, संगीता मॅम. छान. ज्यांनी ए ऑप्शन दिलेला आहे त्यांचं बरोबर आहे. पुढे जाऊयात. निम्न शब्दों में से भाववाचक संज्ञा कौन सी है? ऑप्शन ए सुंदरता, ऑप्शन बी शिक्षक, ऑप्शन सी बालक या ऑप्शन डी गाय. संज्ञामध्ये आपण पाहिलेलं आहे. शब्दांच्या जातीमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. चला द्या आन्सर द्या 7व्या क्वेश्चनचं. भाववाचक संज्ञा. आपण याच्यासाठी काही शब्द पण सांगितले होते ट्रिक मध्ये. छान. उज्ज्वल मॅम, नम्रता मॅम, मुग्धा मॅम, संगीता मॅम, ज्योती मॅम, आरती मॅम. छान.
याचा आन्सर असणार आहे ए ऑप्शन. ज्यांनी ज्यांनी ए ऑप्शन दिलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. चला पुढे जावा. निम्न में से च वर्ग के वर्णों का समूह कौन सा है? बघा कालच्या सेशन मध्ये आपण हे पाहिलेलं आहे वर्णमालामध्ये. ठीक आहे. ऑप्शन ए त छ ज झ न, ऑप्शन बी क ख ग घ ग, ऑप्शन सी ट ठ ड ढ न अँड ऑप्शन डी त थ द ध न. सांगा च वर्ग के वर्णों का समूह. छान. नम्रता मॅम, जयश्री मॅम, कुमुदनी मॅम, अर्चना मॅम, शीतल मॅम, ज्यांनी ज्यांनी ए ऑप्शन दिलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. चल पुढे जाऊयात. निम्न में से रवि पुस्तक पढ़ रहा है, इस वाक्य का विधेय क्या है? आपण उद्देश आणि विधेय बघितलेलं होतं. उद्देश म्हणजे काय तर कर्त्यालाच काय म्हटलं जातं, उद्देश म्हटलं जातं. आणि विधेय म्हणजे काय की जो कर्ता आहे त्याच्याविषयी जे विधान केलं जातं, त्याच्याविषयी जी माहिती दिली जाते त्यालाच आपण काय म्हणतो, विधेय असं म्हणतो. ऑप्शन ए रवि, ऑप्शन बी पुस्तक, ऑप्शन सी पढ़ रहा है या ऑप्शन डी रवि पुस्तक. चला आन्सर द्या. छान. उज्ज्वल सर, शीतल मॅम, आरती मॅम, मुग्धा मॅम, कविता मॅम, संगीता मॅम, ज्यांनी ज्यांनी सी ऑप्शन दिलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. निम्न वाक्यों में से वह पत्र लिखता है, इस वाक्य का पूर्ण भूतकाल वाक्य कौन सा है? ऑप्शन ए वह पत्र लिख रहा था, ऑप्शन बी वह पत्र लिखा था, ऑप्शन सी उसने पत्र लिखा था या ऑप्शन डी वह पत्र लिखता था. काय विचारलेलं आहे? पूर्ण वर्तमान काल. आपण काळाचे प्रकार पाहिलेत बघा. काल के कितने प्रकार होते हैं? 3. वर्तमान काल, भूतकाल और भविष्य काल. इसमें भी हमने 4 इसके उप प्रकार देखे हैं. उसमें से पूर्ण भूतकाल का वाक्य कौन सा है? पूर्ण भूतकाल मीन्स कि क्रिया पूरी हो चुकी है, पर कब? भूतकाल में ही क्रिया पूरी हो चुकी है. ठीक है, वेरी गुड. आरती मैम, संगीता मैम, अश्विनी मैम, कविता मैम नहीं, कविता मैम नहीं है, कविता मैम का नहीं है आंसर. मंदाकिनी मैम, क्या येणार है? ऑप्शन सी उसने पत्र लिखा था. लिखने की क्रिया भूतकाल में ही पूरी हो चुकी है, उसे हम क्या कहते हैं? पूर्ण भूतकाल कहते हैं. ठीक है, चलिए आगे बढ़ते हैं. निम्न में कौन सा वाक्य व्याकरण की दृष्टि से सही है? ऑप्शन ए माँ ने खाना खाया, ऑप्शन बी माँ ने खाना खाई, ऑप्शन सी माँ खाना खाया या ऑप्शन डी माँ खाना खाई. व्याकरण की दृष्टि से सही वाक्य कौन सा है? छान. उज्ज्वल सर, मुग्धा मॅम, स्नेहल मॅम, ज्योती मॅम, कविता मॅम, अर्चना मॅम. छान. ज्यांनी ज्यांनी ए ऑप्शन दिलेला आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. चला. निम्न में से बालकत्व इस तद्धित शब्द में मूल शब्द कौन सा है? बालकत्व में मूल शब्द कौन सा है? हमने तद्धित शब्द पढ़ा है. ठीक है, ऑप्शन ए बालकत्व, ऑप्शन बी बालक, ऑप्शन सी बालपण या ऑप्शन डी बाल्य. त्यालाच आपण मराठीमध्ये धातू म्हणतो, हिंदीमध्ये पण धातूच म्हटलं जातं, त्यालाच मूल शब्द असं म्हटलं जातं. व्हेरी गुड. अर्चना मॅम, उज्ज्वल सर, मुग्धा मॅम. छान. ज्यांनी ज्यांनी बी ऑप्शन दिलेलं आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. महात्व हा काय लागलेला आहे? त्व हा काय लागलेला आहे? प्रत्यय आहे. त्याला प्रत्यय आहे की उपसर्ग आहे? तर त्याला काय लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. नौकरी के लिए लिखा गया पत्र
कौन नौकरी के लिए लिखा गया पत्र निम्न में से क्या कहते हैं? मतलब नौकरी के लिए जो पत्र लिखते हैं उसे क्या कहते हैं? ऑप्शन ए औपचारिक पत्र, ऑप्शन बी अनौपचारिक पत्र, ऑप्शन सी पारिवारिक पत्र या ऑप्शन डी मित्रता पत्र. बरोबर अर्चना मॅम. काय झालेत का हे क्वेश्चन? कधी घेतलेत हे क्वेश्चन? काल एमसीक्यू घेतलेच नाहीयेत ना. चला सांगा आन्सर. छान. ज्योती मॅम, विक्रम सर, संगीता मॅम, कविता मॅम, आशा मॅम, जयश्री मॅम, शीतल मॅम. काय असणार आहे? औपचारिक पत्र. पुढे जाऊयात. थोडीशी इन्फॉर्मेशन बघूयात. जो पत्र कार्यालय, संस्था या अधिकारी को किसी कार्य हेतु लिखा जाता है उसे औपचारिक पत्र कहते हैं. म्हणजे कामानिमित्त कार्यालयीन जे पत्र असतं त्याला आपण काय म्हणतो? औपचारिक पत्र असं म्हणतो. नौकरी के लिए लिखा गया पत्र एक अधिकारिक पत्र होता है. त्यालाच आपण अधिकारिक पत्र असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे? औपचारिक पत्र. नेक्स्ट क्वेश्चन. निम्न में से आधुनिक काल के कवि का नाम कौन सा है? ऑप्शन ए तुलसीदास, ऑप्शन बी रहीम, ऑप्शन सी सुमित्रानंदन पंत की ऑप्शन डी सूरदास. तुम्हाला हा आधुनिक मध्ययुगीनचा सगळा चार्ट दिलेला आहे. ठीक आहे. सगळ्या कवींचा चार्ट दिलेला आहे तुम्हाला. बघा, द्या उत्तर. नाही, हे नाही येणार. छान कविता मॅम, छान. काय असणार आहे? सुमित्रानंदन पंत. बघा, सुमित्रानंदन पंत हिंदी साहित्य के आधुनिक काल के प्रमुख कवि है. उनकी कविताएं प्रकृति, प्रेम, सौंदर्य और मानवता की भावना से ओतप्रोत है. म्हणजे कशावर आधारित आहेत त्यांच्या कविता? तर प्रकृती, प्रेम आणि सौंदर्य आणि मानवता याच्यावर आधारित त्यांच्या काय आहेत? कविता आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. निम्न में से राजपुत्र शब्द किस समास का उदाहरण है? ऑप्शन ए कर्मधारय, ऑप्शन बी द्वंद्व, ऑप्शन सी तत्पुरुष या ऑप्शन डी अव्ययी भाव. राजपुत्र समास आपण पाहिलेला आहे कालच्या सेशन मध्ये. चला सांगा उत्तर. राजपुत्र. नाही, तत्पुरुष नाही येणार. काय असणार आहे याचं उत्तर? चला कमेंट मध्ये सांगा. हा, तत्पुरुष आहे. व्हेरी गुड. छान छान छान. काय असणार आहे? ऑप्शन सी तत्पुरुष समास. आता त्याच्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन बघू. राजपुत्र शब्द का अर्थ है राजा का पुत्र. जब दो शब्दों में से एक शब्द दूसरे पर निर्भर होता है और उनका संबंध का, की, के से व्यक्त होता है तो वह तत्पुरुष समास होता है. म्हणजे संबंध दाखवणारा शब्द कोणता येतोय? का, की, के असे जर शब्द आले, कधी जेव्हा त्याचा विग्रह केला जातो तेव्हा त्याचा संबंध का, की, के या शब्दांशी जर आला तर तो कोणता समास असतो? तत्पुरुष समास असतो. ठीक आहे. ज्यांनी सी ऑप्शन दिलेलं आहे त्यांचं सगळ्यांचं काय आहे? उत्तर बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. निम्न में से सीता फूल तोड़ रही है. इस वाक्य का रचना के अनुसार भेद कौन सा है? आता रचना के अनुसार भेद विचारलेला आहे. वाक्यांचे प्रकार आपण पाहिले. ऑप्शन ए मिश्र वाक्य, ऑप्शन बी संयुक्त वाक्य, ऑप्शन सी सरल वाक्य या ऑप्शन डी संयोग वाक्य. सीता फूल तोड़ रही है. चला सांगा. छान कविता मॅम, कमुदनी मॅम.
अर्चना मॅम, संगीता मॅम, काय असणार आहे? ऑप्शन सी, सरल वाक्य. सरल वाक्यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे? एकच कर्ता आणि एकच कर्म असतं. जिस वाक्य में एक ही कर्ता और एक ही क्रिया होती है तथा वाक्य पूरा अर्थ प्रकट करता है उसे सरल वाक्य कहा जाता है. त्याच्यामुळे आपलं ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन सी, सरल वाक्य असणार आहे. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन, बच्चे खेल रहे हैं, इस वाक्य में प्रयुक्त सहायक क्रिया निम्न में से कौन सी है? ऑप्शन ए खेल, ऑप्शन बी रहे, ऑप्शन सी है या ऑप्शन डी खेल रहे. सॉरी, चला सांगा, उत्तर द्या. काय असेल? बच्चे खेल रहे हैं, इस वाक्य में प्रयुक्त सहायक क्रिया कौन सी है? नाही, ए नाही येणार. सहाय्यक क्रिया विचारलेलं आहे. सहाय्यक क्रिया नाही. काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. आता का सी असणार आहे? तर वाक्य में हे क्रिया मुख्य क्रिया रहे खेल रहे की सहायता करती है और काल व पुरुष का बोध करती है, इसलिए है यह क्या है? सहायक क्रिया है. ठीक है, चला पुढे जाऊया. निम्न शब्दों में से पर्वत शब्द का समानार्थी शब्द कौन सा है? ऑप्शन ए घाटी, ऑप्शन बी झरना, ऑप्शन सी गिरी या ऑप्शन डी उपत्यका. पर्वत शब्द का समानार्थी शब्द कौन सा है? काय असेल? हो, थँक्यू संगीता मॅम. थोडीशी थंडी आहे ना, त्याच्यामुळे होतं हे असं. छान. अर्चना मॅम, मुग्धा मॅम, प्रेरणा मॅम, शीतल मॅम, आशा मॅम, छान. नम्रता मॅम, छान. काय असणार आहे? याचं उत्तर ऑप्शन सी असणार आहे. चला पुढे जाऊया. निम्न शब्दों में कौन सा शब्द जातिवाचक संज्ञा है? ऑप्शन ए लड़का, ऑप्शन बी सोना, ऑप्शन सी पानी या ऑप्शन डी दूध. काल मी रहे उत्तर दिलं. बरोबर बोलले तुम्ही मॅम. कशाचं? त्याच्यामध्ये हे ऑप्शन होतं का? त्याच्यामध्ये हे ऑप्शन होतं का? काल आपण मराठीचं घेतलंय, आपण हिंदी घेतलाच नाहीये. सेशन आपण हिंदीचा घेतलाच नाहीये. 17 नंबरचा क्वेश्चन परत घ्या. बर, बच्चे खेल रहे हैं. आता खेल रहे, आता खेल नाही काय आहे? खेल नाही काय आहे? मुख्य क्रिया आहे. मुख्य क्रिया आहे. आणि याला सहाय्य कुणी केलेलं आहे? याला सहाय्य कुणी केलेलं आहे? बघा बरं, कन्फ्युजन दूर होतंय का? बघा, हसणं, बोलणं, उठणं या सगळ्या क्रिया कशा आहेत? मुख्य असतात. ठीक आहे, हाच क्वेश्चन घेतलाय का? हाच क्वेश्चन घेतलाय का? हो का? बरं, एकदा चेक करू आपण. एकदा चेक करूयात याच. ठीक आहे, एकतर रहे हे यायला पाहिजे किंवा हे यायला पाहिजे. रहे तर येणार नाही. रहे तर फक्त रहे येणार नाही. हाच होता का? नाही नाही, हा नसेल क्वेश्चन. बच्चे खेल रहे हैं. बरं, नंतर मग मी चेक करते. ठीक आहे, चेक करून सांगते तुम्हाला. ओके, अगोदरचे पण झाले 2 क्वेश्चन रिपीट. ठीक आहे ना, मग MCQ प्लस PYQ आहेत हे, त्याच्यामुळे रिपीट होणारच आहे ते. हे सगळे एकत्रित तुमच्यासाठी आणलेलं आहे, तुमच्या रिव्हिजनसाठी. ठीक आहे, अरे हे उत्तर सांगितलं होतं का? थांबा, एकदा आपण चेक करू.
बच्चे खेल रहे हैं. खेळणं कशी आहे? मुख्य क्रिया आहे आणि याला सहाय्य कुणी केलेलं आहे? रहे हे ने केलेलं आहे. पण रहे हे हा शब्द कुठे आलेला आहे का? हा शब्द कुठे आलेला आहे का? बघा इथे काय सांगतंय वाक्य? वाक्य में हे क्रिया मुख्य क्रिया है. ठीक है. खेल रहे की सहायता करती है. आता वाक्य में हे क्रिया मुख्य क्रिया है. मुख्य क्रिया कुठले? खेल रहे. मुख्य क्रिया कुठली आहे? खेल रहे. आणि त्याची सहाय्यता कुणी केलेली आहे? तर हे या शब्दाने केलेली आहे. और काल व पुरुष का बोध करती है. आता काळ आपल्याला शेवटच्या वाक्यावरून काळ कळतोय की नाही? हा हे याच्यावरून आपण काळ ओळखतो. ठीक आहे. हा ते तेव्हा ऑप्शन मध्ये तसं असेल, रहे हे असं ऑप्शन मध्ये असेल, त्याच्यामुळे तिथं रहे हे असं तुम्हाला आन्सर सांगितलं असेल. मात्र इथे बघा तुम्ही, इथे आलाय का तसा ऑप्शन? नाही. त्याच्यामुळे आपलं आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे का? आता कन्फ्युजन दूर झालं का? एकदा तुम्ही जो आपला प्रिव्हियस व्हिडिओ आहे तो रेकॉर्डिंग मध्ये जाऊन तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. कन्फ्युजन तुमचं दूर होईल. ठीक आहे. चला जायचं पुढे. जायचं का पुढे? हो पेपरचे प्रश्नच आहेत हे. पेपर प्लस तुमचे PYQ प्लस MCQ आहेत हे. ठीक आहे. चला कमेंट मध्ये सांगा जायचं का पुढे? चला जाऊयात पुढे. हा झालाय का आपला? सॉरी. एक मिनिट. बघा हा क्वेश्चन बघा. जातिवाचक संज्ञा कौन सी है? ऑप्शन ए लड़का, ऑप्शन बी सोना, ऑप्शन सी पानी या ऑप्शन डी दूध. चला सांगा उत्तर. जातिवाचक संज्ञा. छान. स्नेहल मॅम नाही झालं का? तुम्ही रेकॉर्डिंग मधला व्हिडिओ तो पाहून घ्या एकदा. ठीक आहे. तिथं ऑप्शन रहे हे असणार आहे, त्याच्यामुळे ते बरोबर सांगितलं असेल. ठीक आहे. चला याचं काय असणार आहे आन्सर? ऑप्शन ए लड़का असणार आहे. पुढे चला. लड़के ने गेंद फेंकी इस वाक्य में प्रयुक्त कारक विभक्ति का भेद क्या है? ऑप्शन ए करण कारक, ऑप्शन बी कर्ता कारक, ऑप्शन सी कर्म कारक या ऑप्शन डी अपादान कारक. चला सांगा आन्सर सांगा. लड़के ने गेंद फेंकी इस वाक्य में प्रयुक्त कारक विभक्ति का भेद क्या है? 19 नाही झालं का? हा झाला ना आता. चला सांगा. लड़के ने गेंद फेंकी इस वाक्य में प्रयुक्त कारक विभक्ति कौन सी है? विभक्ति का भेद क्या है? अलग होने की क्रिया. लड़के ने गेंद फेंकी. चला बरोबर आहे. चला पुढे जाऊयात. बघा निम्न शब्दों में से प्रत्यय युक्त शब्द कौन सा है? ऑप्शन ए मनुष्य, ऑप्शन बी मानवता, ऑप्शन सी अमानव या ऑप्शन डी महामानव. निम्न शब्दों में से प्रत्यय युक्त शब्द कौन सा है? प्रत्यय कुठे लागतो? मागे लागतो, शब्दाच्या मागे. आणि उपसर्ग कुठे लागतो? शब्दाच्या पुढे लागतो. ठीक आहे. चला सांगा. प्रत्यय पण आपण घेतलेले.
कोणते कोणते प्रत्यय असतात ते. ठीक आहे, छान आरती मॅम. 20 नंबरचं एक्सप्लेन करायचं का? ओके, चला बघा याच का. बघा, लड़के ने गेंद फेकी, इस वाक्य में प्रयुक्त कारक विभक्ती का भेद कौन है. आता तुम्ही सांगितलं ना, तुमचं काय झालेलं आहे, तुमचं एकदम हे विभक्ती कारक वगैरे काय झालेलं आहे, एकदम चांगलं झालेलं आहे. जेव्हा वस्तू एकमेकांपासून दूर जातात किंवा दूर होण्याची क्रिया जिथं दाखवली जाते तिथंच काय होतं, अपादानकारक होत असतो. ठीक आहे, बघा, निम्न शब्दों में से प्रत्यय युक्त शब्द कौन सा है. ऑप्शन ए मनुष्य, ऑप्शन बी मानवता, ऑप्शन सी अमानव या ऑप्शन डी महामानव. हा अलग होने की क्रिया म्हणजे एकमेकांपासून दूर जाण्याची क्रिया. चला सांगा याचं उत्तर 21व्या क्वेश्चनचं. 21व्या क्वेश्चनचं आन्सर सांगा. छान, काय असणार आहे, ऑप्शन बी मानवता, कारण इथे ता हा काय लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. मानवता शब्द, मानव में ता प्रत्यय म्हणजे मानवताचा मूळ शब्द कोण आहे, तर मानव हा काय आहे, मूळ शब्द आहे. आणि या मानव या शब्दाला ता हा काय लागलेला आहे, प्रत्यय लागलेला आहे. आणि हा प्रत्यय लागल्यानंतर शब्द कुठला तयार झालं, मानवता हा शब्द तयार झालेला आहे. ठीक है, प्रत्यय वह शब्दांश होता है जो मूल शब्द के अंत में जुड़कर नया शब्द बनाता है. जसं की हा आपला बी ऑप्शन मानवता. चला पुढे जाऊया. राम धीरे धीरे चल रहा है, इस वाक्य में प्रयुक्त अव्यय का भेद कौन सा है. ऑप्शन ए समुच्चय बोधक अव्यय, ऑप्शन बी क्रिया विशेषण अव्यय, ऑप्शन सी संबंध सूचक अव्यय या ऑप्शन डी विस्मयादिक बोधक अव्यय. हा अर्चना मॅम अगदी बरोबर, पेड़ से आम गिरा. चला सांगा, राम धीरे धीरे चल रहा है, इस वाक्य में प्रयुक्त अव्यय का भेद कौन सा है. चला द्या उत्तर. छान, ज्योति मॅम, कविता मॅम, अवदती मॅम, कमुदनी मॅम, रीना मॅम, अर्चना मॅम, आरती मॅम, कविता मॅम. छान, काय असणार आहे, क्रिया विशेषण अव्यय. आपण क्रिया विशेषण अव्यय पाहिलेलं आहे की क्रियेविषयी जर क्रियापदाविषयी जर विशेष माहिती सांगणारा शब्द असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, क्रिया विशेषण अव्यय असं म्हणत असतो. नाम आणि सर्वनामाविषयी जर माहिती सांगणारा शब्द आला तर त्याला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणत असतो. हा आहे त्याच्यामधला फरक. कशामधला, विशेषण आणि क्रिया विशेषण मधला. ठीक आहे, आता चल रहा है, और कैसे चल रहा है, धीरे धीरे चल रहा है. म्हणून आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन बी. पुढे जाऊयात. नाच न जाने डैश 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 डैश, इस कहावत का पूरा करने के लिए, इस कहावत को पूरा करने के लिए निम्न में से कौन सा वाक्यांश उचित है. आता ही कहावत आपल्याला काय करायची, ही म्हण काय करायची, आपल्याला पूर्ण करायची आहे. ऑप्शन ए आंगण टेढ़ा, ऑप्शन बी मन उदास, ऑप्शन सी सब हंस पड़े, ऑप्शन डी गीत अधूरा. बघा असं येईल का, नाच न जाने आंगण टेढ़ा, का असं होईल, नाच न जाने मन उदास, नाच न जाने सब हंस पड़े, नाच न जाने गीत अधूरा. चला काय असणार आहे उत्तर याचं. छान, अगदी बरोबर, सगळ्यांचं बरोबर आहे. ऑप्शन ए आंगण टेढ़ा हे याचं उत्तर असणार आहे. पुढे जाऊयात. निम्न शब्दों में से अग्नि शब्द का भेद कौन सा है. ऑप्शन ए तद्भव, ऑप्शन बी तत्सम, ऑप्शन सी देशज या ऑप्शन डी विदेशी. अग्नि शब्द बघा, आपण ह्या तद्भव, तत्सम, देशज, विदेशी हे सगळं आपण या सगळ्या कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत. काय असेल, अग्नि. व्हेरी गुड कविता मॅम, काय असणार आहे उत्तर याचं, ऑप्शन बी तत्सम असणार
आहे। आता का तत्सम असणार आहे, तर अग्नि शब्द संस्कृत से बिना परिवर्तन के लिया गया है, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच परिवर्तन झालेलं नाही। जो शब्द संस्कृत से यथावत, यथावत मीन्स क्या होता है कि बिना परिवर्तन के लिया गया हुआ शब्द हिंदी में आया है वे तत्सम शब्द कहलाते हैं। म्हणजे संस्कृत मधून आलेले ऍज इट इज शब्द आपण हिंदीमध्ये वापरतो त्यालाच काय म्हणतो आपण, तत्सम शब्द असं म्हणत असतो। आपण हे शिकलेलो आहोत। निम्न में से सिंह शब्द में किस पंचमाक्षर का परिवर्तन अनुसार में हुआ है? ऑप्शन ए ग, ऑप्शन बी न, ऑप्शन सी न या ऑप्शन डी म। बघा सिंह, हा संस्कृत शब्द आहे तो। कविता मॅम बरोबर। चला सांगा 25 नंबरचा क्वेश्चन आहे। सिंह, व्हेरी गुड कविता मॅम, अवदती मॅम, अर्चना मॅम, छान अगदी बरोबर। उज्ज्वल मॅम आहेत का, उज्ज्वल सर आहेत, स्नेहल मॅम, नम्रता मॅम, छान छान। ज्यांनी ज्यांनी ए ऑप्शन दिलेला आहे त्यांचं सगळ्यांचं बरोबर आहे। चला पुढे जाऊयात। निम्न में से कौन सा शब्द उपसर्ग युक्त है? ऑप्शन ए असत्य, ऑप्शन बी सत्यता, ऑप्शन सी सच्चा या ऑप्शन डी सत्य। मला वाटतंय हा क्वेश्चन झालेला आहे बघा, मला आठवतंय हा क्वेश्चन झालेला आहे। चला झालेला असला तरी रिव्हिजन, ठीक आहे मॅडम आहे का, ठीक आहे ठीक आहे, 30च आहेत फक्त स्नेहल मॅम। चला सांगा हा क्वेश्चन आपला झालेला आहे। निम्न में से कौन सा शब्द उपसर्ग युक्त है? छान, अर्चना मॅम, ज्योती मॅम, कमुदनी मॅम, अवदती मॅम, स्नेहल मॅम, नम्रता मॅम, मुग्धा मॅम, ज्यांनी ज्यांनी ए ऑप्शन दिलेलं आहे त्या सगळ्यांचं बरोबर आहे। चला पुढे जाऊयात। निम्न में से लोकहित शब्द का संधि भेद क्या है? ऑप्शन ए स्वर संधि, ऑप्शन बी व्यंजन संधि, ऑप्शन सी विसर्ग संधि या ऑप्शन डी इनमें से कोई नहीं। लोकहित, हो भरपूर प्रश्न झालेत ना ह्याच्यामधले, हे सगळे PYQ मधूनच काढलेले क्वेश्चन आहेत। PYQ प्लस MCQ असेच क्वेश्चन येतात, जास्त हार्ड काही क्वेश्चन येत नाहीत। मग कशाला हार्ड लेवलला जायचंय आपण। चला सांगा लोकहित शब्द का संधि भेद क्या है? नाही, याचं आन्सर असणार आहे इनमें से कोई नहीं। आता इनमें से कोई नहीं का असेल? लोकहित शब्द लोक विग्रह हित से मिलकर बना है। दोनों शब्दों के मिलने पर कोई स्वर या व्यंजन परिवर्तन नहीं हुआ है, इसलिए इसमें कोई संधि नहीं है। बघा स्वर संधि कधी असते? स्वर संधि कधी असते? जेव्हा पहिलं हे जे हा जो क आहे त्याच्यामध्ये अ आहे, पण पुढे येणारा स्वर आहे का इथे? नाही, त्याच्यामुळे स्वर संधि नाही, ठीक आहे। आणि हा हे दोन्ही पण कशा आहेत? अर्थपूर्ण तर शब्द आहेतच, पण दोन्हीमध्येही संधीचा कोणताच प्रकार त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाहीये किंवा त्याचा संदर्भ लागत नाही, त्याच्यामुळे हा लोकहित हा शब्द कोणत्या संधीमध्ये मोडत नाही, ठीक आहे। हो आज कमी घेतलेत प्रश्न, कारण भरपूर तुमचे क्वेश्चन झालेले आहेत, तुमचे भरपूर क्वेश्चन झालेले आहेत त्याच्यामुळे, ठीक आहे। चला पुढे जाऊया। सबके पास अपनी अपनी पसंद की चीजें होती है, इस वाक्य का प्रकार निम्न में से कौन सा है? ऑप्शन ए विधानार्थक वाक्य, ऑप्शन बी निषेधार्थक वाक्य, ऑप्शन सी आज्ञार्थक वाक्य या ऑप्शन डी प्रश्नार्थक वाक्य। सबके पास अपनी अपनी पसंद की चीजें है, चीजें होती है, प्रयुक्त वाक्य कौन सा है? छान, ज्योति मैम, उज्ज्वल मैम, नम्रता मैम,
हा संधी टॉपिक का घ्यायचा, काय होतंय माहितीये का, तुमचे टॉपिक घेण्याच्या ह्याच्यामध्ये ना PYQ आणि MCQ राहून जातात. आणि आता TET ची परीक्षा जवळ यायला लागली आणि त्याच्यामुळे ना आपण फोकस PYQ वर भरपूर केलेला आहे. प्रॅक्टिस वरती खूप फोकस केलेला आहे. कारण भरपूर प्रश्न रिपीट होतात PYQ चे. त्याच्यामुळे आपण PYQ वर खूप फोकस केलेला आहे. PYQ आणि MCQ. ठीक आहे. चला सांगा, आन्सर सांगा. छान. ज्यांनी ज्यांनी ए ऑप्शन दिलेला आहे त्यांचं अगदी बरोबर आहे. इथं सिंपल काय केलेलं आहे, कॅज्युअली एक विधान केलेलं आहे. काय केलेलं आहे की सबके अपने अपने पास अपनी पसंद की चीजें होती है. हा ठीक आहे, एकदम कॅज्युअली आहे. आता इथे निषेध दिसतोय का, निषेध म्हणजे काय, दोन विरुद्ध शब्द किंवा निगेटिव्ह कुठे आलेला आहे का, निगेटिव्ह नाही, नको, नाही चाहिए असे शब्द आलेत का, नाही. त्याच्यामुळे इथं निषेध दिसत नाही. आज्ञा केली का इथे, आज्ञा पण केलेली नाही. हा तुम उठ जाओ, इधर आओ, भगवान तुम्हारा भला करे, हे सगळे कशामध्ये जातात, आज्ञार्थक मध्ये जातात. प्रश्नार्थक प्रश्नचिन्ह आहे का सगळ्यात महत्वाचं, आणि कहा, कैसे, कोण असे शब्द आलेले असतील तरच तिथे काय होतं, प्रश्नार्थक वाक्य तयार होत असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ए. चला पुढे जाऊयात. प्रयुक्त, आता हे जे चिन्ह दिलेलं आहे, इस विराम चिन्ह का नाम निम्न में से क्या है, या चिन्हाला काय म्हटलं जातं, ऑप्शन ए अल्पविराम चिन्ह, ऑप्शन बी योजक चिन्ह, ऑप्शन सी प्रश्नवाचक चिन्ह, या ऑप्शन डी पूर्णविराम चिन्ह. चला सांगा, आन्सर सांगा, काय म्हटलं जातं. छान. काय असणार आहे, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे, योजक चिन्ह. ठीक आहे. आता थोडीशी याच्याविषयी माहिती घेऊया आपण की योजक चिन्ह म्हणजे काय. बघा आपण लिहिताना तुम्ही आपण कॉलेजला असताना काय करायचो, तर लिहिता आपलं तिथंच काय होत होतं, ते पेज संपत होतं. मग पेज संपल्यानंतर सुद्धा आपला अर्धाच तिथं शब्द लिहिला जात होता, अर्धा मात्र खाली येत होता. मग आपण काय करायचो, आडवी रेष मारायचो. पण आपल्याला तेव्हा माहितच नव्हतं की आडवी रेष का मारली जायची, तर ते काय असतं, योजक चिन्ह असतं. याचा अर्थ असतो की याच्यातलंच राहिलेलं खाली लिहिलंय. ठीक आहे. चला थोडीशी माहिती बघूया. इसका प्रयोग वाक्य में अचानक रुकने, किसी बात को जोड़ने या विशेष रूप से ध्यान आकर्षित करने के लिए किया जाता है. आता ध्यान आकर्षित म्हणजे बघा, एखादा तुम्ही मुद्दा लिहिला आणि मुद्दा लिहिल्यानंतर तुम्ही असा डॅश मारता, त्याच्यासाठी सुद्धा हे चिन्ह वापरलं जातं. उदाहरण काय देता येईल, राम जो गाव का सबसे होशियार लड़का था. आता हे राम विषय बघा, राम शब्द लिहिलाय आणि तिथं म्हणजे या राम वरती फोकस केलेला आहे आणि तो फोकस म्हणजे त्याचं अट्रॅक्शन इकडे व्हावं, या राम या शब्दाकडे व्हावं, म्हणून हे योजक चिन्ह वापरलं जातं. ठीक आहे. हा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास मराठीमध्ये. ठीक आहे. चल पुढे जाऊया. लास्ट क्वेश्चन. मीठा फल शब्द में प्रयुक्त विशेषण का निम्न में से कौन सा भेद है. ऑप्शन ए गुणवाचक विशेषण, ऑप्शन बी परिमाणवाचक विशेषण, ऑप्शन सी संख्यावाचक विशेषण, या ऑप्शन डी सार्वनामिक विशेषण. चला सांगा. शेवटचा क्वेश्चन आहे, कुणाचा चुकता कामा नये. छान. काय असणार आहे याचं उत्तर, ऑप्शन ए गुणवाचक विशेषण असणार आहे. ज्यांनी ज्यांनी रेकॉर्डिंग मधले व्हिडिओ पाहिले नाहीत प्लीज त्यांनी ते रेकॉर्डिंग मधले व्हिडिओ पाहून घ्या. आणि जास्त करून आपण ना PYQ आणि MCQ वरती फोकस केलेला आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावी आणि जास्तीत जास्त तुम्हाला आम्ही भरपूर सारं खूप महत्वाचं जेवढं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय. तर टेक्निकल इश्यू आला तर प्लीज तुम्ही अशा काही वेगळ्या कमेंट करू नका आणि असं काही समजू नका. ठीक आहे. कारण टेक्निकल इश्यू आल्यानंतर आपण काहीच करू शकत नाहीये. लाईट गेली किंवा मे बी इथं बोर्डचं काय झालं, स्लाइडचं काय झालं तर आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण कोऑपरेट करा. आम्ही भरपूर सारं तुम्हाला जे महत्वाचं आहे, जे तुम्हाला उपयुक्त आहे एक्झामसाठी ते देण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे.
चला इथेच थांबूया. व्हेरी गुड अर्चना मॅम. नम्रता मॅम 30 पैकी 30. अरे वा, खूप छान, खूप छान, खूप छान. छान, मस्त, एकदम छान. तुमचं जे अर्चना मॅम तुम्ही ज्या क्वेश्चन मध्ये अडकलात ना, ते तुम्ही ना रेकॉर्डिंग मध्ये आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. हा नाही म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जो व्हिडिओ घेतलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या. तिथं ऑप्शन चेक करा तुम्ही की ते ऑप्शन तेच आहेत का म्हणून. ठीक आहे. आपण तुम्हाला जरी अडचण आली तरी उद्या तुम्ही मला रिमाइंड करा की तो क्वेश्चन अजूनही मला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतंय. मग आपण इथे कन्फ्युजन दूर करूया. ठीक आहे. हो, पेपर जवळ आलेला आहे म्हणूनच आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस घेत आहोत. ठीक आहे. आणि या प्रॅक्टिस मधूनच तुमची जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न राहील. ओके. अच्छा, ठीक आहे. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण सेशनसह. तोपर्यंत धन्यवाद.